शुक्रवार दिनांक 24 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात शासनाच्या सर्व विभागाच्या 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। प्रधान सचिव गोविंद राज हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीस उपस्थित होते। या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी डॉक्टर भरत बास्तेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, डॉक्टर रवींद्र शेळके यांसह सर्व कार्यालय विभाग प्रमुख उपस्थित होते। यावेळी श्री गोविंद राज यांनी विभागातील सर्व कार्यालयांना आपल्या संकेतस्थळाद्वारे नागरिकांना सेवा उपलब्ध करून देण्याबाबत तसेच नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे याकरिता सातत्याने विभागाकडून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले। आपल्या कार्यालयात स्वच्छता राहील याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी, सर्व अभिलेखांचे शासन निर्णयाप्रमाणे वर्गीकरण करा अशा सूचनाही त्यांनी दिल्या। नागरिकांकडून कार्यालयास प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचा आपले सरकार पीजी पोर्टलवर तत्परतेने निपटारा करण्यात यावा। गुंतवणूकदार उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे व पोषक वातावरण निर्माण व्हावे आणि गुंतवणूक वाढावी याकरिता सामूहिक प्रयत्न करावेत असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले। रायगड जिल्हा प्रशासनाने 100 दिवस आराखडा अतिशय सूक्ष्म नियोजन करून तयार केला आहे। सर्व यंत्रणा परस्पर समन्वयाने प्रभावी काम करीत असल्याबद्दल श्री गोविंद राज यांनी यंत्रणेचे कौतुक करून रायगड जिल्हा या अंमलबजावणीमध्ये राज्यात अग्रेसर राहावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।